नमस्कार सर्व शेळी पालक मित्रांना माऊली अवॉर्डचा नमस्कार. सर्व मित्रांचं वैगोट फार्म माऊली अवॉर्ड ह्या चॅनलवरती स्वागत करतो. आपण 1-2 दिवसापूर्वी लाईव्ह आलो होतो. त्या लाईव्हमध्ये एक मी ऑप्शन सांगितलं होतं की एका शेळी पालकाकडे कमीत कमी 5 बिझनेस पाहिजे, की एक जरा बिझनेस फेल झाला की दुसऱ्या बिझनेसवरती आपण लाईव्ह कसे सेट करू शकतो. हा एक्सपिरियन्स मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं. आता तुम्हाला लाईव्ह दाखवतो. शेळी पालन प्लस कुक्कुटपालन असेल, मेंढी पालन असेल, गाय पालन असेल किंवा म्हैस पालन असेल, ह्या गोष्टी तुम्हाला सर्वच्या सर्व एकाच छताखाली दाखवतो. बघून घ्या सिस्टम. शेळ्या बघा, अगोदर सुरुवात होती काठीवडीच्या शेळीपासून. उठ ग उठ, एक अंग उठ उठ साहेब, उठा बरं तिला. बकरे बघून घ्या. बघितली व्यवस्थित बघा. हाईट बघा बकरीची. आता का बने दुसरा किती वेळ झाला साहेब? तिसऱ्या वेळ त्याला. एक बघा व्यवस्थित सिस्टम समजून घ्या. पूर्ण डीपमध्ये सांगतो. हे बघितलं का? ही दुसऱ्या वेताची होंडा काठीवडी. ब्रीड काठीवडी आहे. काठीवडी क्रॉसचा मेल आहे. ओरिजिनल काठीवडीमध्ये समजा, पण थोडंसं क्रॉस वाटतो. उठ रे शाहरुख. बघितला? एक सुरुवात काठीवडीपासून झाली होती. एक होंडी बकरी आणि ही एक गंगा. इन्व्हेस्टमेंट होती 55,000 रुपये. ऑलमोस्ट टोटल 55,000 रुपये इन्व्हेस्टमेंट केली होती. एक बकरी बॅडलकमध्ये डेट झाली. तर तिची एक फिमेल आपल्याला भेटली होती. तीच होती ना सर? ती इन्व्हेस्टमेंट किती केली होती स्टार्टिंगला? 55,000 रुपये. बघून घ्या. एक मेल एक फिमेल. आता तिला एक डेट झाली होती डिलिव्हरी सिस्टममध्ये, तर एक फिमेल आपल्याकडे आहे. आणि जी गंगा घेतल्यानंतर फर्स्ट टाईमला डिलिव्हरी झाली होती ही बकरी, तिचे तुम्हाला 2 फिमेल दाखवतो. हे बघा, ही एक बघितली का? आणि इथे एक आहे. हा झाला काठेवाडी शेळी पालनाचा बेसिक स्टार्टअप. तर नंतर आपण काय म्हटलं होतं की याच्यासोबत आपल्याला 2-3 बिझनेस करावं लागतील, की जसे आपल्या हाताला 5 बोटं हे तुम्हाला सिस्टम मी सांगितलं होतं. तर नेक्स्ट वर्जन काय होतं की मेंढी पालनामध्ये स्टार्टिंग कशी करायची, तर आपण बोललो होतं की 5 पिल्लापासून घ्या आणि 5 पिल्लं खरेदी केल्यानंतर सुरुवात करा. सिस्टम बघा. आता शेळी पालन झालं. हे ट्रायल बेसिकवरती मेंढी पालन. किती झाले उद्योग? 2. हे बघा म्हैस पालन. दुधाची एका टायमाला 4 लिटर दूध आहे. आणि इकडे बघा गाय पालन लाल कंदार, आणि तिचा एक गोर आहे 4 महिन्याचा, तो पण दाखवतो. मारते हो साहेब, ही लात मारीन का? 4 महिने. हा हे बघा 4 महिन्याचा खोंड बघा. उठ 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 ना, लई पेटेला. उठ सोडा सोडा सोडा. उठ ना गेला. उठला उठला. आता लात मारीन मोठा. मला 4 महिन्याचा खोंड बघा. लाल कंदार. काय कंदारच ना? हो, लाल कंदार. लाल कंदारी बघा. मेल ओनली 4 महिन्याचा आहे फक्त. 4 महिने 13 दिवसाचा मेल आहे हा. ही गाय, ही त्याची आई आहे. 4 बिझनेस झाले शेळी पालकाचे. आणि एक शेवटचा बिझनेस सांगतो की त्यांची एक पिकअप आहे 4 व्हीलर. किती बिझनेस झाले? 5. चल ही मारी. आणि आपण बोललो होतो की 5 बिझनेस तुम्ही कंटिन्यू चालू ठेवा. आणि पावसाळा आता लागणार आहे. पावसाळा लागल्यानंतर बंदिस्तमध्ये चारा स्टोरेज कोणकोणत्या करून ठेवायचा. तर सिस्टम बघा. गव्हाणे बघा. एक शेळी पालक काय करू शकतो? ही गव्हाण, इकडे गव्हाण आहे. जे पार्टिशन आहे एकदम साध्यामध्ये साधे. तुम्हाला मी आता 1-2 दिवसापूर्वी व्हिडिओ सोडला होता की सेट कसं बनवायचं. हे बघा. फक्त जसे माणसाच्या जीवनामध्ये 3 मूलभूत गरजा आहे, अन्न वस्त्र निवारा, तसं आपण ह्या शेळ्यांना, ह्या मुख्य प्राण्यांना जर जीव लावला तर ते 100% आपल्या जीव लावणार आहे. बघा, येणाऱ्या पावसाळ्यासाठी शेळ्यांचं खाद्य, गाई म्हशीचं खाद्य, हे टोटल तुरीचं आणि हरभऱ्याचा भूस स्टोरेज करून ठेवले. आणि याचा पाला आहे आपल्या सेटला, याला म्हटलं जातं भैमुगाचा पाला, तो बाहेर स्टॉक करून ठेवले. आता ही शेळी पालक आहे शंकरराव पाटील भुते, आउटपोस्ट उमरी, जिल्हा नांदेड. हे काय होतं, काय बोललो आपण त्याला 2 मिनिटापूर्वी? भैमुगाचा पाला. याच्या खाली स्टोरेज करून ठेवलेला आहे. हे बघा क्वालिटी बघा. आता ते
खाली आहे 7 महिन्याची 7 महिने. हे बघा इथं स्टॉक करून ठेवलेला आहे. हे पूर्ण ही अवस्था पावसाळ्यामध्ये बंदिस्तमध्ये येणार कामात. बघितलं. आणि हे ऑनर आहे शंकर पाटील भुत्ते पोस्ट उमरेत जिल्हा नांदेड. बघितलं. सुरुवात कशी करायची ह्या गोष्टी मी जे सांगत आलो की शेळीपालक घडवायचा कसा, शेळीपालक सुरुवात कशी करायची ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगत होतो. लाईव्ह बघून घ्या सर्व गोष्टी एका जागेवरती. बघितलं का सर्वांनी. अशी सुरुवात करा, साधीतून करा. जेव्हा इन्कम तुमचं चालू होईल मग सेट तुम्ही हायटेक बनवा किंवा क्वांटिटी जास्त वाढवा काम करा. एका जागेवरती 2 म्हशी ठेवा, एका गायीच्या जागेवरती 2 गाया ठेवा. किंवा आता हे बघा त्याने एक घेतलं होतं अगोदर मेंढीचं कोकरू, ते मार्केटला सेल केलं परत ते खरेदी केलं. असं सिस्टम करा. आता बघा आता ही एक पुढच्या महिन्यामध्ये ही बकरी खाली होईल. 2 पिल्लं देईल किंवा 3 पिल्लं देईल. हिचे 6 महिन्यापूर्वीच्या या फिमेल आहे. बघितले का. इन्व्हेस्टमेंट स्टार्टिंगला 55,000 रुपये झाली होती काठेवाडीच्या ब्रीडवरती. क्वालिटी बघून घ्या. अशी सुरुवात करा. बघितलं. बघा ही क्वालिटी बघा. हे 2 चल चल शॉर्टबट स्वीटमध्ये दाखवलं तुम्हाला ह्या गोष्टी. मी सुरुवात करताना अशी शून्यातून करा का जेणेकरून लॉस आपला होणार नाही. जोपर्यंत एक्सपिरियन्स येत नाही तोपर्यंत कमी क्वांटिटीवरती काम करा. ह्या गोष्टी आपण सांगितल्या होत्या. बघितले का. आता बघा एक 2.5 ते 3 महिन्याचं मेल आहे. बघून घ्या. हे बघा 1 2 3 4 आणि हा इकडे के 5 पिल्ले त्यांच्याकडे आता सध्या अवेलेबल आहे. आणि ह्या बकऱ्या खाली व्हायच्या बाकी आहे. हे बकरी बाकी आहे खाली व्हायची आणि हे बकरी बाकी आहे. 4 पिल्ले यांच्याकडे यंदा 100% भेटणार आहे. अशी सुरुवात करा की जेणेकरून आपला लॉस होणार नाही. आता बघा फॉर एक्झाम्पल घ्या याच्यामध्ये मॉर्टिलिटी तर झाली, आपल्याला पिल्लू वाचला नाही शेळीपालनामध्ये, तर आपल्याला हे 2 पैसे देणार आहे. बॅड लकमध्ये हे जर डेट झालं तर म्हैस आपल्याला दुधावरती 2 पैसे देणार आहे, गाय 2 पैसे देणार आहे. जो मेल जर मार्केट टाकला तर तो 2 पैसे देणार आहे. हे सिस्टम मी तुम्हाला वारंवार सांगत आलो. अशी सुरुवात करा की जेणेकरून आपला लॉस होणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.